हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 103, लहानशा पातकाची महान शिक्षा. प्राचीन काळी मांडव्य नावाचे एक ऋषी होऊन गेले. एक दिवस ते आपल्या आश्रमात नित्य नियमाप्रमाणे ध्यानस्थ बसलेले होते. त्यावेळी अचानक तेथे काही चोर पळत पळत आले आणि त्या आश्रमात लपायला जागा शोधू लागले. ते चोर नुकतेच एका श्रीमंताच्या घरी चोरी करून द्रव्य घेऊन पसार झालेले होते. त्यामुळे त्यांच्या मागे राजाचे शिपाई पाठलाग करत होते. त्या चोरांनी आश्रमात आडोशाची जागा पाहिली आणि ते तेथे लपून बसले. इतक्यात राजाचे शिपाई तेथे आले आणि त्या ऋषींना ध्यानातून जागे करून, येथे चोर आले आहेत का? येथून काही लोक पळत गेले का? ते कोणत्या बाजूने पळत गेले? वगैरे प्रश्न विचारू लागले. मांडव्य ऋषी ध्यानावस्थेत असल्यामुळे त्यांना काहीच माहिती नव्हती आणि त्यामुळे ते काहीच सांगू शकले नाहीत. अर्थातच ते गप्प राहिले. मांडव्य ऋषी गप्प राहिलेले पाहून शिपायांना त्यांचा संशय आला आणि शिपायांनी आश्रमाची झडती घेतली. तेव्हा त्यांना लपलेले चोर सापडले. त्यांनी चोरांच्या मुसक्या बांधल्या. त्यांना लपायला जागा देऊन साथ दिली म्हणून मांडव्य ऋषींनाही पकडून त्यांनी राजापुढे उभे केले. राजाला चोरांचा आणि त्यांना सहाय्य करणाऱ्यांचा फारच तिटकारा होता. राजाने सर्वांना सुळावर चढवायचा हुकूम दिला. सुळावर चढवूनही मांडव्य ऋषी कित्येक दिवस सुळावर लटकलेल्या स्थितीत तसेच जिवंत राहिले. याचे आश्चर्य वाटून राजाने त्यांना अपराधाची क्षमा करून सुळावरून खाली उतरवायचा हुकूम दिला. परंतु काही केल्या मांडव्य ऋषींच्या शरीरातून सुळाचे टोक काही बाहेर येईना. तेव्हा राजाच्या शिपायांनी त्यांच्या शरीरावर बाहेरील बाजूचा सुळाचा भाग कापला आणि मांडव्य ऋषींना सुळावरून मुक्त केले. त्यामुळे सुळाचा काही भाग मांडव्य ऋषींच्या शरीरातच कायम करता तसाच राहिला. सुळाचा काही भाग शरीरातच राहिल्यामुळे मांडव्य ऋषींचे अणिमांडव्य असे नाव विख्यात झाले. सुळावरून सुटका झाल्यावर आपला काहीच अपराध नसताना यमधर्माने आपल्याला अशी ही महाभयंकर शिक्षा का दिली हे विचारण्यासाठी अणिमांडव्य ऋषी यमधर्माकडे गेले. त्यांनी यमधर्माला भेटून या शिक्षेचे कारण विचारले. त्यावेळी यमधर्म म्हणाला की लहानपणी तुम्ही एका लहानशा फुलपाखराचा काहीही दोष नसताना त्याच्या नाजूक आणि कोवळ्या पंखांना एक अणकुचीदार काडी टोचवून त्याला यातना दिल्या होत्या. या तुमच्या क्रूर कर्मामुळे तुम्हाला ही महाभयंकर शिक्षा दिली गेली आहे. या कथेचा पुढील भाग महाभारतात आहे. परंतु ह्यापासून आपण धडा घ्यायचा आहे की कोणालाही विनाकारण त्रास देऊ नये. अनेकांना हाताला चाळा म्हणून मुक्या जीवांना त्रास द्यायची सवय असते, ती टाळावी. कथामृत क्रमांक 104, जप साधना सिद्धी. भक्तियोगात श्रीहरीच्या नामस्मरण साधनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अध्यात्म योग साधनांमध्ये नामजप ही सर्वोच्च साधना आहे. नामजप अतिश्रद्धेने पूर्ण भावभक्तीने झाला पाहिजे. श्रीहरीचा जप भक्ताच्या रोमारोमात भिनला पाहिजे. त्याच्या अंगप्रत्यंगातून तो स्त्रवत असला पाहिजे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती अशा तिन्ही अवस्थेत तो होत असला पाहिजे. एकदा देव महर्षी नारद मुनी काही कामानिमित्त भगवंत श्रींना शोधत होते. प्रथम ते योगधामी गेले. तेथे त्यांना समजले की भगवंत श्री वैकुंठाला गेले आहेत. म्हणून देव महर्षी नारद मुनी वैकुंठाला गेले. परंतु त्यांना तेथे कोणीतरी सांगितले की भगवंत श्री पांडवांकडे गेले आहेत. देव महर्षी नारद मुनी त्वरित हस्तिनापुरी दाखल झाले. तेथे त्यांना चौकशी करता असे समजले
की भगवंत श्री अर्जुनाच्या महाली आहेत. म्हणून देवमहर्षी नारद मुनी अर्जुनाच्या महाली गेले. तेथे पाहतात तर पार्थ अर्जुन निद्राधीन झाला आहे आणि तो श्रीहरी भगवंत श्री आपल्या प्रिय शिष्याचे, आपल्या प्रिय सख्याचे, पार्थ अर्जुनाचे केस विंचरून साफ करून देत आहे. नारदांना याचे महत् आश्चर्य वाटले. अहो, अगदी प्रिय शिष्य, प्रिय सखा झाला म्हणून काय झाले? म्हणून काय त्याचे केस विंचरून साफ करून द्यायचे? हे जरा जास्तच होत आहे. इतक्यात भगवंत श्रींचे देवमहर्षी नारद मुनींकडे लक्ष गेले. भगवंत श्रींनी देवमहर्षी नारद मुनींचे स्वागत केले. देवमहर्षी नारद मुनी आसनस्थ झाल्यावर भगवंत श्री स्मितहास्य करत देवमहर्षी नारद मुनींना म्हणाले, नारदा, आलास ते बरे केलेस. केस विंचरताना हा गुडाकेशी कुरळ्या केसांचा पार्थ बघ कसा निर्धोक झोपी गेला आहे. त्याचे ते कुरळे दाट केस विंचरताना माझे हात अगदी भरून आले आहेत. तेव्हा मला जरा विश्रांती मिळण्यासाठी हे केस थोडा वेळ तू धरून ठेव. मी जरा वेळ बाहेर जाऊन परत येतो. असे म्हणून भगवंत श्रींनी देवमहर्षी नारद मुनींच्या हातात पार्थाचे केस दिले आणि ते स्वतः तेथून निघून गेले. आलिया भोगासी असे म्हणत देवमहर्षी नारद मुनींनी स्वतःचे भगवंत श्रींकडे असलेले काम तूर्तास बाजूला ठेवून पार्थाचे केस हातात घेतले. थोड्या वेळाने सहज हात चाळा म्हणून तेथे जवळच पडलेली फणी त्यांनी पार्थाच्या कुरळ्या केसांमधून फिरवली आणि काय महत् आश्चर्य, त्या केसांमधून कृष्ण 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 असा नामघोष ऐकू येऊ लागला. तो जपनाद ऐकून भक्त भगवंताची जपसाधना कशी आणि किती करतो ते देवमहर्षी नारद मुनींना समजले. तो श्रीहरी भगवंत श्री भक्त पार्थाची सेवा का करतो तेही उमजले. हरि ओम.